When God uses the wrong voices to do the right work. जेव्हा देव चुकीच्या वाण्या ते काम करायला वापरतो. We'll open our Bibles to 2 Samuel chapter 16 verse 11. And David said to Abishai and all his servants, see how my son who came from my own body seeks my life. How much more now may this Benjamite? Let him alone and let him curse, for so the Lord has ordered him. 2 शमूएल 16 अध्याय 11 वचन. आणि दाविदाने अभिषयाला व आपल्या सर्व चाकरास म्हटले, पहा माझा मुलगा माझ्या पोटातून निघालेला हा माझा जीव घ्यायला पाहत आहे. तर आता या बन्यामीनाने हे केले यात काय नवल आहे? त्याला असू द्या, त्याला शाप देऊ द्या, कारण यहोवाने त्याला सांगितलेले असेल. Praise God. आमेन. First point. पहिला, The weight of the wilderness. रानातलं वजन. When God teaches in the dark room. ज्या देव आपल्याला अंधाऱ्या खोलीत शिकवतो. Only in the dark room God can teach us better lessons. अंधाऱ्या खोलीतच देव आपल्याला चांगले धडे नाही, चांगले धडे शिकवू शकतो. Your greatest calling तुझं सगळ्यात मोठं पाचारण is often preceded by your greatest crushing. नेहमी अगदी महान रीतीनं तू चुरडला जातो, चुरडला, त्याच्यानंतरच ते पाचारण असतं. And the crushing is always the beginning, not the end. आणि तुला चुरडणं, असं खलास चुरडणं म्हणजे सुरुवात आहे, अंत नाही. Amen. है ना? So don't curse the wilderness. तर त्या रान प्रवासाला तुम्ही शाप देऊ नका. Don't curse the soil. आणि मातीला शाप देऊ नका. Don't curse the Shimei who cursed you. आणि ज्या शिमीने येऊन तुला शाप दिला त्या शिमीलाही शाप देऊ नका. Don't despise the breaking. आणि हे जे तोडणं होत आहे त्याला तुच्छ मानू नका. Don't run away from the dark room. त्या अंधाऱ्या खोलीपासून पळू नका. The same God तोच देव who allows the valley जो दऱ्याखोऱ्या अलाव करतो will take you to the mountaintop. तोच तुला डोंगर माथ्यावर नेणार आहे. Because your breakdown, कारण की तुला हे जे तोडलं जात आहे it is the birthplace of your breakthrough. ती जन्माची जागा आहे, तुझ्या नवीन सुरुवातीच्या जन्माची. The wilderness is where kings are trained. रान म्हणजे जिथे राजांना प्रशिक्षण मिळतं ते आहे रान. Praise God. Champions are trained in the wilderness. चॅम्पियन्सना कुठे प्रशिक्षण मिळतं? रानात. My Lord Jesus Christ found his ministry after the wilderness. माझ्या प्रभू येशू ख्रिस्तांना सुद्धा त्यांची सेवा रान प्रवास केल्यानंतर लाभली. And if you survive the dark room, आणि तुम्ही जर त्या अंधाऱ्या खोलीत टिकलात you will shine in the spotlight. तर मग तुम्ही प्रकाश होतात चमकाल. If you endure the breaking, आणि तुम्ही ते तोडणं फोडणं सगळं जर सहन कराल you will walk in blessings. तर तुम्ही आशीर्वादात चालाल. Amen. Second point. दुसरा मुद्दा, The sound of pain attracts the wrong crowd. वेदनेचा आवाज चुकीच्या गर्दीला आकर्षित करतो. When you are going through pain, जेव्हा केव्हा तुम्ही वेदनेतून जाता the wrong people will surround you. चुकीचे लोक तुमच्या अवतीभोवती येणार. They will come. येणार. Amen. येणार. तुला दुखतंय, त्रास होतोय, येणार. Because pain has a way of drawing the wrong people. कारण त्या वेदनेमध्ये ती कुवत आहे. ती वेदना चुकीच्या लोकांना आपल्याकडे आकर्षित करते. They are not there to comfort you, ती माणसं ऍक्च्युअली तुला सांत्वन द्यायला आलेली नाही, but to enjoy your pain. मजा घ्यायला आली आहेत की इनको दुख रहा है, हमको बहुत अच्छा लग रहा है. Your pain तुझ्या वेदना exposes the weak places in other people. इतर माणसांच्या जीवनातल्या अशक्त जागा आपल्याला उघड्या करतात. आपल्या वेदना Amen. कळून येतं आपल्याला आपल्या वेदनेमध्ये की समोरचे आलेले कसे, कोण, किती. Always remember नेहमी लक्षात ठेवा that if one side is true, that people are not around you when you are suffering, एक खरीच बाजू आहे की तू त्रासात असताना लोक तुझ्या अवतीभोवती नाही आहेत. it's also equally true. तर हेही तेवढंच खरं आहे. Pain draws a crowd also. वेदना गर्दीला आकर्षित सुद्धा करते. Amen. Pain doesn't just test you. वेदना फक्त तुझी टेस्ट घ्यायला, कसोटी करायला येतात एवढंच नाही. It exposes your critics. तुझ्या निंदकांना पण वेदना उघड करून जातात की मला आज कळलं हे माझे निंदक आहेत, मला आजपर्यंत वाटलं होतं माझे दोस्त आहेत. So hear this. ऐका हे, Stop expecting comfort from people committed to misunderstanding you. ज्या माणसांनी तुमची गैरसमजूतच करून घ्यायचं ठरवलेलं आहे त्याचं तुम्ही काही करू नाही शकत. The God who is with you, जो देव तुझ्या सोबत आहे, the God who sees your pain, ज्या देवाला तुझ्या वेदना दिसतात, will prepare a table in front of your enemies. त्या देवाला तुझ्या कळा दिसतात ना, तो शत्रूंसमोर तुझ्यासाठी मेज बांधेल. And mark one thing. आणि एक गोष्ट लक्षात The घ्या, louder the criticism, निंदा जेवढी मोठी the closer you are to your breakthrough. तेवढं तुम्ही तुमच्या नवीन सुरुवातीच्या जवळ आहात. आजकल मुझे बहुत नाम रख रहे, बहुत नाम रख रहे क्योंकि तू बहुत जल्दी बहुत आगे आने वाला है. Third point. 3, Keep moving. पुढे जात राहा. Your destiny is louder than their bark. तुमच्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशा
त्यांच्या भुंकण्यापेक्षा मोठ्या आहेत. जोरात आहेत. Don't stop for barking dogs. आणि भुंकणाऱ्या कुत्र्यांखातर तुम्ही चालणं थांबवू नका. David is showing us spiritual maturity here. दावीद आपल्याला इथं आध्यात्मिक समंजसपणा दाखवतोय That even when Shimei is throwing stones, he is still walking forward. की शिमी त्याला दगड मारतोय तरी दावीद पुढे चाललाय. Amen. आगे बढो बढ़ते रहो. See, the enemy will always send barking dogs to pull you off your path. आणि शत्रू नेहमी भुंकणारी कुत्री तुला तुझ्या रस्त्यातून हटवायला पाठवणारच. If he can't destroy you, आणि जर त्याला तुझा नाश करता नाही आला he will distract you. तो तुझं लक्ष विचलित करेल. See, many things that we are fighting in life are not big, huge giants. हो ना. आणि अनेक गोष्टी विरुद्ध जे आपण आपल्या आयुष्यामध्ये लढत असतो ना, ऍक्च्युली त्या गोष्टी एवढ्या मोठ्या नसतात सुद्धा. They are आपणच just आऊचा भाऊ barking केलाय. dogs. ती भुंकणारी कुत्री आहेत, आपणच आऊचा भाऊ केलाय. They are loud because they are very dramatic. ते जोरजोरात वाटतात कारण की ते असे नाट्यपूर्ण ड्रॅमॅटिक असतात. एकदम ऐसा सीन चल रहा पिक्चर का जैसे. Your calling is too big to argue with small minds. बेटा तुझं पाचारण फार मोठं आहे. छोट्या छोट्या मनांशी तू वाद घालायला जातो ते बरोबर नाहीये. So not every noise deserves your attention. प्रत्येक आवाजाकडे कल्लोळाकडे तुम्ही तुमचं लक्ष द्यायची गरज नाही. Nehemiah said नेहमाय बोललो. in Nehemiah 6:3, नेहमाय 6:3 मध्ये I am doing a great work and cannot come down. मी मोठं महान काम करतोय, मी खाली येऊ शकत नाही. See, आय एम बिझी, आय कॅनॉट कम डाऊन. Jesus ignored the crowds barking. येशूंनी सुद्धा गर्दीची भुंकत होती ना, त्या भुंकणाऱ्या गर्दीकडे कानाडोळा केला. They said, save yourself. म्हणाले ना ते सगळे येशूंना की आता वधस्तंभावर चढलाय, वाचव की स्वतःला. And then we'll believe you. मग आम्ही विश्वास ठेवू तुझ्यावर. But Bible says बायबल म्हणतं in Matthew 27:42, मत्ताई 27 आणि त्यातलं 42 वचन, they were barking at him ते येशूंकडे भुंकत होते सगळे. and he was fulfilling his prophecy. पण येशू मात्र त्यांची भविष्यवाणी पूर्ण करत होते. So destiny requires selective deafness. तर आयुष्याच्या ठरलेल्या दिशेसाठी निवडक बहिरेपणा लागतो. की ते बोलतायत पण मी असं निवडलं आत्ताला Yes. की माझा बहिरा मोड आहे. Yes. You have to select. निवडायचं. Don't answer everybody. सगळ्यांना उत्तर द्यायला जाऊ नका. Don't chase rumors. आणि या अफवा पसरतात ना, त्या अफवांमागे जायचं नाही. Every time you respond to a barking dog, ज्या दर वेळेला तुम्ही भुंकणाऱ्या कुत्र्याला काहीतरी उत्तर द्याल you stop walking towards God's promise. म्हणजे देवाच्या अभिवचनांकडे चालणं तुम्ही बंद करताय. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, you will lose your altitude तुमची अल्टिट्यूड तुम्ही गंभून बसाल when you argue below your assignment given by God. देवाने जी कामगिरी दिलेली आहे त्या कामगिरीच्या खाली घसरून जर तुम्ही वादिवाद करायला गेलात ना तर त्यात नाही If मजा the नाही. devil cannot distract you, सैतान जर तुझं लक्ष विचलित करत नाही he doesn't need to defeat you. तर सैतानाने तुला पराजयी करायची पण गरज नाही. We'll take the last point. शेवटचा मुद्दा घेऊ. Fourth point. चौथा, God can use even the wrong voices. चुकीच्या वाण्या सुद्धा देव वापरू शकतो. चुकीचे आवाज. And so when Shimei cursed David, तर शिमीने जेव्हा दाविदाला शाप दिला, David said, leave him alone. दावीद म्हणाला अरे त्याला एकटं सोडा. In other words, दुसऱ्या शब्दात allow him to speak. त्याला परवानगी द्या, त्याला बोलू दे काय बोलायचं ते. Maybe the Lord told him to do it. कदाचित प्रभू त्याला बोलला असेल, यहोवाने त्याला परवानगी दिली असेल बोलायची. He was not agreeing with Shimei's lies. हे शिमी खोटं बोलत होता त्याच्याशी त्यांनी सहमत नाही केलं. He was acknowledging God's greatness. पण देवाची थोरवी तो मानत होता. David knew, कारण दाविदाला माहित होतं my God is so sovereign, माझा देव एवढा मोठा साम्राज्य करता, so wise, एवढा ज्ञानी, so intentional, एवढा असं म्हणजे स्वतः येऊन काम करणार that he has power to use any voice, की त्याच्याकडे एवढं सामर्थ्य आहे की कुठलाही आवाज तो वापरू शकतो. even a hostile voice, अगदी जो असा परका आवाज काहीतरी असेल ना ज्याला even अर्थ a नाही. bitter voice, अगदी कडू आवाजही देव वापरेल, even a wrong voice, अगदी चुकीचा आवाजही देव to वापरेल shape my life. माझ्या आयुष्याला आकार द्यायला. सो लेट इट बी. Yes, Shimei was wrong. शिमी चुकीचाच होता. He was angry, bitter, lying. चिडला, कडूपणा, खोटं बोलतो, नाही ते. But David was humble enough to say, पण दावीद एवढा नम्र की तो म्हणाला God is bigger than his insults, देव त्याने केलेल्या अपमानांपेक्षा मोठा आहे. that he can use even this moment, की हाही क्षण देव वापरेल. even these bad moments, God can use it for. हे वाईट क्षण सुद्धा A good देव thing. माझ्या भलाईकडे वापरेल. So God doesn't need perfect people to speak into your life. तर देवाला काही परिपूर्ण माणसांची गरज नाही तुझ्या जीवनात बोलायला. He can use anybody. देव कोणालाही वापरू शकतो. Even when people speak wrong, आणि माणसं सुद्धा जेव्हा तुझ्या विरोधात चुकीचं बोलतात, God can use it right. देव ते योग्य रीतीनं वापरेल. Because nothing spoken against us is ever wasted when it falls in the hands of God. का आपल्या विरोधात बोललेलं काहीही वाया जात नाही जेव्हा ते देवाच्या हातात पडलेलं असतं. Amen.
नाही ते वाया जात जर ते देवाच्या हातात पडलंय तर. There is a message even in your mess. तुझ्या त्या बरबादीत पण एक मेसेज आहे, एक संदेश आहे. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. So you आमेन. don't need to fear what people say. तर लोक काय बोलतात त्याला तुम्ही घाबरायचं नाही. Finally, God will turn it out for your good. सरते शेवटी देव ते तुझ्या चांगल्याकडे नेणार And आहे. that's what God did. आणि देवाने तेच केलं. David became the king, दावीद झालाच ना राजा. irrespective of wrong voices. जरी चुकीचे आवाज आले, चुकीच्या वाण्या आल्या, चुकीचं त्याच्याविषयी बोललं गेलं, शेवटी दावीद राजा झालाच ना. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.